बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसे। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत 108 जी काही सरकारी ॲम्ब्युलन्स आहेत, या ॲम्ब्युलन्स बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाचवण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर सर्वांनीच पाहिल्या। आज बीड जिल्हा रुग्णालयाच्या जी काही ॲम्ब्युलन्स आहे 108 ची, याच गाडीचे पायलट अशोक काळे यांचं अपघाती निधन झालंय। कारण याच गाडीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या 13 वर्षात हजारो रुग्णांचे प्राण वाचवलेत। बीड औरंगाबाद, बीड नगर, बीड अंबाजोगाई, बीड परळी, बीड मुंबईपर्यंत, नागपूरपर्यंत ही गाडी अनेक रुग्णांना घेऊन मोफत सेवा दिली आहे। त्याच गाडीचे ड्रायव्हर रात्री ड्युटी संपल्यानंतर घरी गेले, जेवण केलं आणि लाईट गेल्यामुळे ते त्यांच्याच घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले असता वरून झोपेतच पडल्यानं डोक्याला मार लागला आणि मार लागल्यामुळं त्यांचं निधन झालंय। मात्र गेल्या 13 वर्षामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवलेत। रात्रंदिवस, पहाटे, मध्यरात्री केव्हाही रुग्णांच्या सेवेमध्ये ही गाडी घेऊन ते पायलट रुग्णांच्या सेवेत तत्पर होते। त्यांच्या जाण्यानं त्यांचे सहकारी, त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक अत्यंत दुःखात आहेत। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ते एक स्मित हास्य, चेहऱ्यावर आनंद आणि रुग्णांना सोडण्याची तळमळ त्यांची नेहमीच सर्वांनी पाहिलेली आहे। आज त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसलाय। बीड जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण यंत्रणेच्या प्रशासनाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहेच, मात्र खरा प्रश्न उरतो तो त्यांच्या पाठीमागालच्या कुटुंबियांचा। 13 वर्ष या आरोग्य सेवेच्या एका कंपनीमार्फत चालक म्हणून या पायलटचं माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा दिली। मात्र त्यांच्या कुटुंबियांना पाठीमागं पाहिलं गेलं तर या आता कंपनीला आधार देणं गरजेचं आहे, जेणेकरून चालकाचा विमा असेल, जी काही सुविधा आहेत त्या सुविधा विम्याच्या माध्यमातून, आर्थिक स्वरूपच्या माध्यमातून त्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं कुटुंबीय आता पुन्हा उभा राहील। अन्यथा करता पुरुष घरातून गेल्यावर कुटुंब उघड्यावर पडतं। पण आता आरोग्य विभागाच्या या कंपनीच्या माध्यमातून, जी काही कंपन्या आहेत, जी काही 108 गाडी चालवणारी खाजगी कंपनी आहे, त्या कंपनीनं विशेष लक्ष द्यावं आणि या कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातून सर्व स्तरातून नातेवाईक, मित्रपरिवार आणि रुग्णांच्या माध्यमातून केली जाते आहे। नेमका प्रकरण काय होतं, कशा पद्धतीने त्यांची गाडीचं या माध्यमातून रुग्णसेवा देत होते, आपण पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून।